आज आहे नवरात्रीतला दुसरा दिवस. सो मी आज बनवलेले आहे उपवासाला चालणारे आणि हेल्दी असे घावणं आणि चटणी. रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 1 कच्चा बटाटा, अर्धा वाटी साबुदाणा, 1 वाटी भगर आणि अर्धा वाटी दही. फ्राय पॅन थोडा तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घेतलेलं साबुदाणा आणि भगर व्यवस्थित क्रंची टॉस करून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित क्रंची भाजून झाल्यानंतर त्याला एका मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. बारीक अशी पावडर झाल्यानंतर याच्यामध्ये आपण घेतलेले 2 मिरच्या, चवीनुसार जिरं, कोथिंबीर, कच्चा किसलेला बटाटा आणि दही ॲड करून याचं व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे. आपलं बॅटर रेडी झालं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय. खूप पातळ नाही आहे, खूप घट्ट नाही आहे. या पॉईंटला याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि 10 ते 15 मिनटं हे बॅटर सेट होण्यासाठी ठेवतो आहे. आता आपण बनवूया चटणी. चटणीसाठी आपल्याला लागणार आहे थोडी कोथिंबीर, 1 चमचा शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा तीळ. याला व्यवस्थित मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. चटणी रेडी आहे. याच्यामध्ये आपण थोडी ॲड केलेली आहे मीठ चवीसाठी. आता कुठलाही नॉनस्टिकी पॅन घ्यायचा आहे. तो व्यवस्थित तापल्यानंतर त्याला थोडं तेल लावायचं आहे आणि आपलं जे घावणाचं बॅटर रेडी आहे ते आपण तव्यावर टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता नॉनस्टिकी असल्यामुळे बॅटर व्यवस्थित स्प्रेड होतं आहे आणि जाळी बघा, मस्त अशी जाळी आलेली आहे. वरतून झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं कमी गॅसवर ह्या होऊ द्यायचं आहे. परतवायचं आहे. बघू शकता दोन्ही साईडने जाळी आलेली आहे. आपलं घावण रेडी आहे. आता हे घावण करताना, चटणी करताना मी वापरलेली आहे कोथिंबीर. बरेच लोक उपवासाला कोथिंबीर खात नाही, त्यामुळे ती टोटली ऑप्शनल आहे. ॲड केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल. मी ॲड केलेली आहे. तुम्ही ट्राय करा आणि सांगा कसे लागतात घावण. एन्जॉय.